नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की जवळपास 15 महिन्यापासून आपल्या शाळा बंद आहेत. शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू राहिलं पाहिजे, यासाठी शासन वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करीत असतात. तर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे इयत्ता 10वी करिता पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम हा राबविण्याचं ठरवलेलं आहे. विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2. मित्रांनो, आपण यामध्ये जे सेतू अभ्यासक्रम जो आहे हा कशा प्रकारचा आहे, यामध्ये वेगवेगळ्या कृतीपत्रिकेचा समावेश केलेला आहे. हा सेतू अभ्यासक्रम इयत्ता 2री ते 10वी पर्यंत यासाठी आहे आणि 45 दिवसाचा हा कार्यक्रम आहे. 15 दिवसानंतर एक चाचणी होणार आहे, त्यानंतरच्या पुढील 15 दिवसानंतर दुसरी चाचणी होणार आहे आणि शेवटी तिसरी चाचणी होणार आहे. तर हे कृतीपत्रिका काय आहेत याविषयीची आता माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, पहिल्यांदा समजून घेऊया. हा जो भाग आहे यामध्ये काही मुद्दे दिलेले आहे. जसं आपल्याला आठवत असेल की आपण मागील वर्षी 9व्या वर्गामध्ये एक 16वा आपण धडा पाहिलेला आहे. इथं पुढे मुद्दा दिलेलाच आहे. जसं इयत्ता 9वी पाठ क्रमांक 16 अनुवंशिकता व परिवर्तन. तर या पाठामध्ये आपण काही गोष्टी समजून घेतलेल्या आहे. काही ठिकाणी ऑनलाईनच्या मदतीने असेल, काही ठिकाणी ऑफलाईन शाळा सुरू झाल्या असतील, त्यातून आपण हे वेगवेगळे मुद्दे आपण समजून घेतलेले आहे. म्हणून पहिलाच मुद्दा आहे इथे समजून घेऊया. अनुवंश, अनुवंशिकता, अनुवंशिक लक्षणे, लक्षणाचे प्रकटीकरण, गुणसूत्राची रचना व प्रकार, केंद्रक आम्ले, DNA, RNA अशा प्रकारचे काही मुद्दे आहे जे आपण मागील इयत्तेमध्ये समजून घेतलेले आहेत. तरीसुद्धा आता आपल्याला मागील वर्षी जे काही आपण शिकलो, ज्या काही क्षमता ज्या आपल्या होत्या त्या किती प्रमाणामध्ये विकसित झाल्या त्याविषयीचा पुढे इथं मुद्दा दिलेला आहे. क्षमता विधाने. पहिला मुद्दा आहे अनुवंश व अनुवंशिक शास्त्र बद्दल माहिती घेऊन माता पिता व संतती यांच्यातील साम्य व भेद हे अनुवंशिकतेचे परिणाम आहेत आणि ते माता पित्यांकडून मिळणाऱ्या जनुकांमुळे प्रकट होतात हे जाणून घेतात. हा एक मुद्दा आहे. दुसरा जो मुद्दा आहे, आकृतीवरून गुणसूत्रांची रचना सांगतात व प्रकार ओळखतात. आपल्याला जर आकृती दिलेली असेल तर त्या आकृतीवरून गुणसूत्राची रचना कशी आहे किंवा त्यांचे प्रकार कोणते आहे हे आपल्याला ओळखता येतील. तिसरा मुद्दा आहे DNA आणि RNA यांच्या रचना सांगतात. DNA काय आहे, RNA काय आहे याच्या आपल्याला रचना या ठिकाणी सांगता येतील. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा मुद्दा आहे. त्यानंतर पुढील मुद्दा पाहूया. लक्षात घेऊया. यामध्ये आपण जी काही माहिती आपण मागील वर्षी शिकलेली आहात यामध्ये यामध्येच आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या आसपास निसर्गातील एकाच प्रजातीमध्ये खूप विविधता असते हे आपण अभ्यासले आहे. परंतु ही विविधता नेमकी कशामुळे निर्माण होते याचा आपण विचार करूया. तर इथे आपण बाजूला बघू शकता, इथे आकृत्या दिलेल्या आहेत. ह्या आकृत्या कशाच्या आहे, इथे जे तुम्हाला आकृतीमध्ये दिसत आहे ही आहे चेहऱ्यांच्या ठेवणीबद्दल. चेहऱ्यांच्या ठेवणीमध्ये कसा फरक दिसून येतो
जसं इथे चेहऱ्याची ठेवण. दुसरा आहे नाक व ओठाची ठेवण. तिसरा आहे कानाच्या पाडीची ठेवण. त्याच्यानंतर आहे कपाळावरील केसांचा कोन. अशा प्रकारे या चित्रामध्ये आपल्याला काहीतरी विविधता, वेगळेपणा आहे हे आपल्याला दिसून येते. तर हे जे भेद आहे किंवा ही जी विविधता आहे ही आपल्याला एकाच प्रजातीच्या व्यक्तीमध्ये दिसून येत असते. दुसरा मुद्दा आहे अनुवंश. अनुवंश याचा अर्थ सजीवातील गुणधर्म एका पिढीतून त्याच्या दुसऱ्या पिढीत उतरण्याच्या प्रवृत्तीला अनुवंश म्हणतात. इंग्रजीत याला हेरिडिटी असं नाव आहे. तर ही जी हेरिडिटी आहे, ही जी एका पिढीतून दुसऱ्या पिढीत उतरण्याची जी प्रवृत्ती आहे, याच्यामध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात सजीवातील. तसं आपल्याला माहिती आहे किंवा जसं सजीवांची उंची असेल किंवा त्वचेचा रंग असेल किंवा चेहऱ्याची ठेवण असेल, तर असे जे काही गुणधर्म असतात, हे गुणधर्म काय होतात की एका सजीवातून दुसऱ्या सजीवामध्ये पिढ्यानपिढ्या हे चालत असतात, संक्रमित होत असतात. तर याला अनुवंश म्हणतो. आणि हे अनुवंश, हे जे लक्षणे आहे, हे ज्या प्रक्रियेतून निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे पुनरुत्पादन. पुनरुत्पादनचा अर्थ आपल्याला माहीत असेल की एक सजीव आपल्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करत असतो. तर अशा ह्या पुनरुत्पादनाच्या दोन प्रक्रिया असतात. एक अलैंगिक पुनरुत्पादन असते आणि दुसरं लैंगिक. अशा प्रकारे या ठिकाणी अनुवंश हा कशा प्रकारे निर्माण होतो ही माहिती आहे. पुढे आहे अनुवंशिकी शास्त्र. अनुवंशिकी शास्त्र याचा अर्थ असा की एक जीवशास्त्राची अशी शाखा आहे की या शाखेमध्ये अनुवंशाचा आणि मुख्यत्वे जनुकाचा अभ्यास केला जातो. यालाच अनुवंशिकी शास्त्र असे म्हणतात. त्यानंतरचा मुद्दा आहे अनुवंशिक लक्षणे व लक्षणाचे प्रकटीकरण. म्हणजे अनुवंशिक लक्षणे आताच मी आपल्याला सांगितलेली आहे, ती लक्षणे आणि त्याचं प्रकटीकरण कसं होत असते याची माहिती या पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे. पुढे बघूया आपण गुणसूत्रे याविषयीची माहिती. बघा, आता हे जे गुणसूत्रे जे आहे याची सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. गुणसूत्रे हे दोन घटकांपासून बनलेले असतात. एक केंद्रक आम्ल, दुसरं प्रथिन. गुणसूत्रावर अनुवंशिक गुणधर्माचा आराखडा जनुकांच्या स्वरूपात असतो. प्रत्येक सजीवांच्या जातीत गुणसूत्राची संख्या ही ठराविक आणि निश्चित असते. आपल्याला माहीत असेल की वेगवेगळे जे सजीव आहेत त्यामध्ये गुणसूत्रांची संख्या ही ठरलेली असते, निश्चित असते. त्याचबरोबर गुणसूत्राचे प्रकारसुद्धा आपण याआधी पाहिलेले आहे. गुणसूत्रांच्या रचनेवरून आपल्याला त्याचे प्रकार लक्षात घेता येतात. जसं आपण गुणसूत्राची रचना पाहिली त्यामध्ये गुणसूत्र बिंदू असतो. गुणसूत्र बिंदूनुसार किंवा गुणसूत्र बिंदूच्या जागेनुसार 4 प्रकार पडत असतात गुणसूत्राचे. त्यातला पहिला मध्यकेंद्रकी, दुसरा उपमध्यकेंद्री, नंतर तिसरा अग्रकेंद्री आणि चौथा अंत्यकेंद्री. अशा प्रकारे हे 4 प्रकार आहे गुणसूत्राचे. गुणसूत्राचे परत पुन्हा आणखी प्रकार तयार होतात, हे त्याच्या आकार व रचनेनुसार. मग आकार व रचनेनुसार तयार होणारे प्रकार कोणते? बघा, समजातीय गुणसूत्र, विजातीय गुणसूत्रे, लिंग गुणसूत्रे, अलिंगी गुणसूत्रे. अशा प्रकारे आकार व रचनेनुसार जर लक्षात घ्यायचं झालं तर हे त्याचे प्रकार आहेत. त्यानंतर पुढील मुद्दा DNA. DNA हे एक पेशीमध्ये केंद्रकामध्ये असलेलं एक आम्ल असते ज्याला डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड म्हणतात, म्हणजेच DNA. तर ह्या DNA बद्दलची संपूर्ण माहिती ह्या पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे. ही आपण वाचून घेतली तर आपल्याला ती लक्षात येईल. त्यामुळे मी या पुढील मुद्द्याकडे जातो. जसं RNA, रायबो न्यूक्लिक ॲसिड म्हणजे RNA.
DNA म्हणजे त्याच्यामध्ये काय फरक आहे, RNAमध्ये काय फरक आहे, त्याची रचना कशी आहे, ही संपूर्ण माहिती आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेले आहात. पुन्हा एकदा याचं आपण वाचन करावं. RNAचे इथे प्रकारसुद्धा आहेत. जसं हे 3 प्रकार आपण लक्षात ठेवायचे आहे. rRNA, mRNA, त्याच्यानंतर tRNA. DNAचे मात्र अशा प्रकारचे प्रकार नसतात. तर ही एक माहिती आपण लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आपण पाहूया. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला घरी वहीमध्ये ह्या गोष्टी प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये लिहून ठेवायच्या आहे. जसं पहिला जो मुद्दा आहे यामध्ये सराव करूया, यामध्ये एक प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1, गुणसूत्राच्या खालील प्रकारानुसार आकृत्यांची नावे लिहा. आपण जर या आधीचा भाग जर नीट वाचन केला असेल आणि समजून घेतला असेल तर आपल्याला या गुणसूत्राच्या प्रकाराची नावं आपल्याला सांगता येतील. बघूया आपल्याला आठवतात काय. पहिली जी आकृती आहे इथं, हा एक गुणसूत्राचा प्रकार आहे. हा कोणता प्रकार आहे, कोणी सांगू शकाल? तर बघा, हा जो पहिला जो प्रकार आहे गुणसूत्राचा, तो प्रकार कोणता आहे? तो आहे मध्य केंद्री. त्याच्यानंतरचा जो दुसरा जो प्रकार आहे तो आहे उपमध्य केंद्री. त्याच्यानंतर तिसरा प्रकार कोणता आहे? तो प्रकार आहे अंत्य केंद्री. चौथा प्रकार कोणता आहे? तो आहे अग्र केंद्री. म्हणजे अशा प्रकारे गुणसूत्राच्या खालील प्रकारानुसार ही आकृतीची नावे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 2, काही वनस्पतीची उंची वाढलेली दिसते तर काही वनस्पतीमध्ये वाढ खुंटलेली दिसते. कारण लिहा. तर यामध्ये या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला शोधायचं आहे आणि ते उत्तर हे या प्रकारे असेल. बघा, वनस्पतीच्या उंचीमध्ये होणारी वाढ ही वृद्धी संप्रेरकाच्या प्रमाणावर अवलंबून असते. या वृद्धी संप्रेरकाचे प्रमाण संबंधित विकरांच्या कार्यक्षमतेवर असते. म्हणजेच कार्यक्षम विकरे अधिक प्रमाणात संप्रेरके निर्माण करतात, त्यामुळे वनस्पतीची उंची वाढते. या उलट जर कार्यक्षम विकरे कमी प्रमाणात निर्माण झाली तर वनस्पतीची वाढ खुंटते. अशा प्रकारे हे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3, खालील तक्त्यातील रिकाम्या जागा भरा. अनुक्रमांक, सजीव, गुणसूत्राची संख्या. आता आपल्याला इथे तक्ता पूर्ण करायचा आहे. गुणसूत्राची संख्या दिलेली आहे अनुक्रमांक 1 वर. तुम्हाला सजीवांचं नाव ओळखायचं आहे की ज्या सजीवामध्ये गुणसूत्राची संख्या 46 आहे, म्हणजेच 23 जोड्या होतील. हे कोणत्या सजीवामध्ये आहे? तर आपल्याला माहीत असेल याचं उत्तर आहे मानव, म्हणजे आपण. त्याचप्रमाणे आता पुढे 48 ही गुणसूत्राची संख्या दिलेली आहे. मग 48 गुणसूत्रे असणारी सजीव कोणता? तर त्याचं उत्तर आहे बटाटा. त्यानंतर इकडे सजीवामध्ये तिसऱ्या क्रमांकावर दिलेला आहे खेकडा. खेकड्यामध्ये किती गुणसूत्राची संख्या असतात? तर ती संख्या आहे 200. त्यानंतर पुढे दिलेले आहे गुणसूत्राची संख्या अनुक्रमांक 4 वर 4, तर सजीव आहे गोलकृमी. त्यानंतर इकडे गुणसूत्राची संख्या 26 आहे, तर सजीव आहे बेडूक. अशा पद्धतीने आपल्याला तक्त्यातील रिकाम्या जागा भरायच्या आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, खालील आकृतीला नावे द्या. बघा, खालील आकृती ही कशाची आहे आपल्या लक्षात आलं असेल. ही आकृती गुणसूत्राची रचना आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्या गुणसूत्राचे भाग कोणते आहे हे आपण याआधी शिकले आहात. आठवून पहा. वरचा जो भाग तुम्हाला दिसतो तो काय आहे? हे आहे गुणसूत्र भुजा. त्यानंतर दुसरा भाग कोणता आहे? पी भुजा. त्याच्यानंतर आहे तिसरं गुणसूत्र बिंदू. त्याच्यानंतर पुढील भाग आहे क्यू भुजा. अशा प्रकारे ही आकृतीला आपल्याला नावे द्यायची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालील आकृतीला नावे द्या. बघा, खालील आकृती ही आपल्याला लक्षात आली असेल.
बाजूला जे वर दिसते आहे ती आहे पेशी. त्याच्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला जी आकृती दिसते आहे ती आहे जनुक. त्यानंतर त्याच्या खाली बघा पेशी केंद्रक, जे पेशीच्या आतील भागामध्ये असलेली रचना, आणि त्यानंतर आहे पुढील भाग, तो आहे गुणसूत्र. अशा प्रकारे खालील आकृतीला नावे आपल्याला द्यायची आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक बघा 6वा. दिलेल्या आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. बघा इथं एक आकृती दिलेली आहे आणि या आकृतीवरून पहिला प्रश्न इथं विचारलेला आहे, ही आकृती कशाची आहे. तर बघा ही आकृती कशाची आहे. ही आकृती आहे DNA रचना. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, DNAच्या प्रतिकृतीत न्यूक्लियोटाइडचे 2 समांतर धागे एकमेकाभोवती लपेटलेले असतात, यास कोणती रचना म्हणतात. तर याचं उत्तर आहे द्विसर्पिलाकृती रचना. तिसरा प्रश्न आहे, यातील नायट्रोजनयुक्त पदार्थाची नावे लिहा. बघा नायट्रोजनयुक्त पदार्थ कोणते कोणते आहेत. याचं उत्तर आहे ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन. त्यानंतर आहे DNAचा प्रत्येक खांब म्हणजेच कणा कशाने बनलेला असतो. तर याचं उत्तर आहे न्यूक्लियोटाइड. त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा, सहसंबंध लिहा. ॲडेनिन याचा सहसंबंध थायमिनशी आहे, तर रिकामी जागाचा संबंध सायटोसिनशी आहे. म्हणजे सायटोसिनला कोणत्या प्रकारचा या ठिकाणी नायट्रोजनयुक्त पदार्थाचा संबंध आहे बघा. त्याचं उत्तर आहे ग्वानिन. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या आकृतीवरून ही माहिती पूर्ण करायची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा बघा, आकृतीत दिलेले RNAचे प्रकार ओळखून लिहा. खाली इथे RNAचे 3 प्रकार दाखवलेले आहेत. तर यामध्ये पहिली जी आकृती आहे ही कोणत्या RNAची आहे. बघा पहिली आकृती जी आहे ही mRNAची आहे, म्हणजे मॅसेंजर RNA. त्याच्यानंतर दुसरी जी आकृती आहे ती आहे rRNA, म्हणजे रायबोझोमल RNA. आणि तिसरी जी आकृती आहे ती आहे tRNA, म्हणजे ट्रान्सफर RNA. अशा प्रकारे आपल्याला या आकृतीची आपल्याला नावं लिहायची आहे. यानंतर याविषयी आपल्याला अधिकची माहिती जर अभ्यासासाठी समजून घ्यायची असेल तर खाली काही लिंक्स दिलेल्या आहे. ह्या लिंक्स जर आपण ओपन करून बघितल्या तर आपल्याला अजून याविषयीची माहिती समजून घेता येईल. तर मित्रांनो, मी सांगितलेला भाग आपल्याला लक्षात आला असेल. तर आशा करतो की आपण अशाच पद्धतीने हा भाग वहीमध्ये लिहून काढावा. भेटूया यानंतर एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत धन्यवाद.